भाऊ नेमका काय आरोप आहे? तुम्ही जिल्हाधिकारी आणि खनिकर्म अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केलेली आहे. प्रकरण लक्षवेधीमधून सुद्धा उचललं होतं. मागच्या मार्चमध्ये मी हा प्रश्न लक्षवेधीमध्ये उचलला होता आणि लक्षवेधीच्या याच्यामध्ये सुधीर भाऊंनी सुद्धा भाग घेतला होता. आम्ही सगळ्यांनी बरेचशा आमदारांनी त्याच्यात भाग घेतला होता आणि ह्या लक्षवेधीवरती महाराष्ट्राचे राज्याचे महसूल मंत्री आणि वजनदार मंत्र्यांनी आम्हाला स्पष्ट आदेश दिलं होतं का त्या 34,000 ब्रासचे रेतीचं अवैध उत्खनन झालेलं आहे. हे मंत्री महोदयांचे शब्द आहेत. 34,000 उत्खनन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे 72 कोटीचा दंड त्याच्यावर ठोठवण्यात येते आणि ज्याच्या जो अधिकारी आरोपी आहे त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येईल आणि SDOना सस्पेंडसुद्धा करण्यात आलं होतं. आता एवढं असून आता त्या पूर्ण विधानसभेमध्ये घोषणा झाली आणि मंत्र्यांनी हे पण म्हटलं होतं की जर ATSची जी मागणी झाली होती, ATS जर कलेक्टर आणि मायनिंग अधिकाऱ्यांनी केलं असतं तर हा 72 कोटीचा घोटाळा हा जवळपास 300 कोटीवर गेला असता, अधिक जास्त झाला असता. आमची पण मागणी तीच होती तर 300 कोटीवरती ती दंड व्हायला पाहिजे होता. पण 72 कोटीचा दंडसुद्धा आता जर 13-14 तारखेला जर आपण बघितलं तर SDOनी ते जे 72 कोटीचे दंडसुद्धा माफ करून टाकला. त्यांचं म्हणणं असं आहे की तिथे बरोबर मोजणी झाली नाही वगैरे वगैरे. माझा प्रश्न असा आहे की वजनदार मंत्री, अनुभवी मंत्री जर म्हणतात की तिथं झालं आहे तर बिना सबूतनं तर केलं नसेल त्यांनी घोषणा. एखादा अधिकाऱ्याला बिना याच्यानं तर सस्पेंड केलं नसेल. इतका मोठा निर्णय घेतल्यानंतर मंत्र्यांनी विधानसभेला टाळून म्हणजे बायपास करून SDO जर निर्णय देत असतील म्हणजे हा विधानसभेचा अवमान आहे, विधानसभेच्या सभागृहाचा हा अवमान आहे. आणि SDO आज विधानसभापेक्षा मोठे होतात का? कलेक्टर विधानसभापेक्षा मोठे होतात का? आणि आज ज्या कंपनीला मंत्री महोदयांनी ब्लॅकलिस्ट करू किंवा 72 कोटीचा दंड ठोकला त्यालाच कलेक्टरनी पुन्हा त्याच कंपनीला टेंडर दिलं आणि टेंडर दिल्यानंतर त्याच कंपनीला जर आम्ही त्याच्या वसुली करा म्हणतो म्हणजे मीच नाही, जिल्ह्यातले नानाभाऊ असतील, राजू कारेमोरे असतील, मी असेल, हे असतील खासदार पडोळे असतील किंवा आता तर DPDCच्या मीटिंगमध्ये राजेंद्र जैननी पण बोललेत. आम्ही सगळ्यांच्या बोलल्यानंतर कलेक्टर म्हणतात की 8 दिवसात करतो. असं करता 4 महिने त्यांनी ओलांडून नेला आणि आता कलेक्टरच्या मार्फत SDOच्या मार्फत कलेक्टरनी केला की ती अवैध म्हणजे रद्दच करण्यात आली. म्हणजे याचा अर्थ आज SDO आणि कलेक्टर हे विधानसभा आणि मंत्रीपेक्षा मोठे झालेले आहेत. आता हे म्हणतात की तहसीलदारचा तो आदेश आहे SDOला करण्यात येते, परंतु तहसीलदारनी आदेश जरी काढला असेल पण तो आदेश मंत्री महोदयांच्या आश्वासनानंतर काढलेला आहे आणि मंत्री महोदयाच्या विधानसभेच्या आश्वासनानंतर जर तो अधिवेशन काढलेला आहे तर पूर्व परवानगी मंत्र्यांची घेतली का, सभागृहाची घेतली का? कारण सभागृहाचा आदेश असे SDO नाकारू शकत नाही. बावनकुळे साहेबांनी आश्वासन दिलं होतं लक्षवेधीमध्ये आणि बावनकुळे साहेबांनी सभागृहामध्ये आश्वासन दिलं होतं. तर सभागृहाच्या आश्वासनाला SDO आणि कलेक्टर नाकारू शकत नाही. हे सरासरी हा मोठा घोटाळा आहे. आमचा तर तो 300 कोटीचा तर घोटाळा आहेच, पण आता चालू जो याच्यामध्ये जे जिल्ह्यामध्ये रेती चालू आहे त्याच्यामध्ये 1,000 कोटीचा घोटाळा करण्यासाठी हा दाबण्यात आलेला आहे. अधिकारी कुठेतरी एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं. 100% कलेक्टर आणि मायनिंग अधिकारी आणि SDO हे याच्यातला सगळं मुख्य सूत्रधार कलेक्टर आहे. कलेक्टरनी आज त्याला SDOला सपोर्ट केलं नसेल किंवा आदेश दिला नसेल तर SDOची हिंमत आहे का? हिंमतच नाही. म्हणजे याचा अर्थ हा एकचा कल्पित जो आहे धृतराष्ट्र डोळ्यावर पट्टी बांधून जो ठेवलेला आहे कलेक्टर आहे आणि याला ताबडतोब निलंबित करायला पाहिजे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.